नमस्कार. आपल्या ग्रंथगंगा या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ज्या कथेच्या पानांतून प्रवास करणार आहोत ती केवळ एका स्त्रीची कथा नाही, तर ती आहे तिच्या मनात सतत घुमणाऱ्या प्रश्नांची, न बोलता सहन केलेल्या वेदनांची आणि स्वतःला समजून घेण्याच्या धडपडीची कथा. पार्वती हे नाव ऐकताना आपल्याला शांतता, सहनशीलता आणि समर्पण यांचा भास होतो. पण या कथेतील पार्वती ही आतून सतत हलणारी, विचार करणारी आणि स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधणारी स्त्री आहे. समर यांनी पार्वतीची ओळख आपल्याला एका अतिशय ओळखीच्या, पारंपरिक जगातून करून दिली आहे, जिथे नियम आधीच ठरलेले आहे, अपेक्षा आधीच आखून दिलेल्या आहेत आणि मुलीचं आयुष्य कसं असावं याचा आराखडाही समाजाने तयार करून ठेवलेला आहे. पार्वती अशाच वातावरणात वाढलेली. ती शांत आहे, समजूतदार आहे, संवेदनशील आहे. तिला कधीच हट्ट धरायला शिकवलं गेलं नाही. तिला शिकवलं गेलं ते म्हणजे समजून घ्यायला, गप्प राहायला आणि सगळ्यांशी जुळवून घ्यायला. तिचं बालपण शिस्तीत गेलं. घरात प्रेम आहे, पण त्या प्रेमाला चौकट आहे. कौतुक आहे, पण त्यालाही अट आहे. पार्वतीला शिकायला आवडतं, विचार करायला आवडतं, पुस्तकांत रमायला आवडतं, पण या सगळ्याला केवळ छंद म्हणूनच पाहिलं जातं. तिच्या आयुष्याचं खरं ध्येय मात्र आधीच ठरवलेलं असतं. योग्य शिक्षण, योग्य वयात लग्न आणि नंतर एका घरात मिसळून जाणं. या सगळ्या गोष्टी ती निमूटपणे स्वीकारते, पण तिच्या मनात एक नाजूकसा प्रश्न हळूहळू आकार घ्यायला लागतो. माझं स्वतःचं काय? हा प्रश्न ती कुणाला विचारत नाही, पण स्वतःशी मात्र सतत बोलत राहते. ती बंड करत नाही, कारण तिला तसं शिकवलंच गेलं नाही, पण तिच्या मनात शांतता नसते. ती तिच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रियांकडे पाहते. सगळ्याजणी आपापल्या आयुष्यात गुंतलेले असतात. घर, जबाबदाऱ्या, अपेक्षा, समर्पण. कुणी तक्रार करत नाही, कुणी प्रश्न विचारत नाही. आणि याच शांततेतून पार्वतीला हळूहळू अस्वस्थता जाणवायला लागते. तिला वाटतं, हेच का आयुष्य? निभावणं म्हणजे जगणं आहे का? समर या टप्प्यावर फार मोठे नाट्य उभं करत नाहीत, पण लहान लहान क्षणांमधून पार्वतीचं अंतर्मन उलगडत जातं. एखाद्या वाक्यातून तिला दुखावणं, एखाद्या निर्णयात तिचा विचार न होणं, एखाद्या अपेक्षेत तिची इच्छा नसणं, या सगळ्यामुळे तिच्या मनात प्रश्नांची गर्दी होते. ती हे सगळं उघडपणे बोलत नाही, पण आतून ती सतत विचार करत राहते. तिला हळूहळू जाणवायला लागतं की तिची ओळख फक्त नात्यांमधून ठरवली जाते. कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी बहीण आणि पुढे कुणाची तरी पत्नी. पण ती स्वतः कोण आहे? तिला काय हवं आहे? तिला आयुष्यातून काय अपेक्षित आहे? या प्रश्नांची उत्तरं तिला सापडत नाहीत आणि म्हणूनच ती अस्वस्थ होते. पार्वतीचा संघर्ष बाहेर नाही, तो आत आहे. ती कुणाशी भांडत नाही, कुणाला विरोध करत नाही, पण तिच्या मनात मात्र सतत एक वादळ चालू असतं. एकीकडे संस्कार, जबाबदारी आणि कुटुंबाविषयीचं प्रेम, आणि दुसरीकडे स्वतःसाठी काहीतरी करण्याची ओढ. या दोघांमध्ये ती अडकलेली असते. या पहिल्या टप्प्यात आपण पार्वतीला मोठे निर्णय घेताना पाहत नाही, आपण फक्त तिला विचार करताना पाहतो. पण कधीकधी आयुष्य बदलायला निर्णयांची गरज नसते, प्रश्नांची सुरुवात झाली तरी पुरेशी असते. आणि पार्वतीच्या आयुष्यात हे प्रश्न आता मूळ धरू लागलेले असतात. ती अजूनही शांत आहे, अजूनही समजूतदार आहे, अजूनही सगळ्यांना समजून घेते, पण आतून ती बदलते आहे. तिला हे उमजू लागलेलं असतं की आयुष्य म्हणजे फक्त निभावणं नसतं, तर ते समजून घेणं, स्वतःला ओळखणं आणि स्वतःसाठी जगणंही असू शकतं. हा भाग आपल्याला पार्वतीच्या मनात घेऊन जातो, तिच्या गोंधळात, तिच्या प्रश्नांत, तिच्या न बोललेल्या इच्छांमध्ये. तिची कथा अजून सुरुवातीला आहे, पण तिच्या मनातला संघर्ष आधीच उभा राहिलेला आहे आणि कदाचित याच संघर्षातून तिच्या आयुष्याला पुढे एक वेगळं वळण मिळणार आहे. आजच्या या भागात आपण पार्वतीच्या आयुष्याची सुरुवात पाहिली. तिचं बालपण, तिच्या मनात तयार होणारे प्रश्न, समाजाने आखून दिलेल्या चौकटीत वाढणारी तिची शांत पण अस्वस्थ जडणघडण. बाहेरून जितकी ती समजूतदार दिसते, तितकीच आतून ती विचारांनी, प्रश्नांनी आणि न बोललेल्या इच्छांनी भरलेली आहे, हे आपल्याला जाणवलं. पण हा फक्त तिच्या संघर्षाचा आरंभ आहे. आयुष्य पुढे जात असताना काही अशा घटना घडतात, काही असे निर्णय तिच्या समोर येतात, जे तिच्या या शांततेला हादरवून टाकतात. ज्या पार्वतीला आपण आज ओळखलं, ती पुढेही तशीच राहते का, की आयुष्य तिला वेगळं घडवतं? हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यामुळे ही कथा इथे थांबत नाही, इथूनच ती खऱ्या अर्थाने. आपल्या ग्रंथगंगा चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पार्वतीच्या प्रवासात दुसऱ्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. पहिल्या भागात आपण पाहिलं की पार्वतीच्या मनात प्रश्नांची गर्दी आहे. ती स्वतःला शोधतीये, स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतीये. पण बाहेरून पाहिलं तर ती शांत, समजूतदार आणि सगळ्यांशी जुळवून घेणारी अशीच दिसते.
आता मात्र तिच्या आयुष्यात हळूहळू काही नवे रंग भरायला लागतायत. हे रंग कधी उजळ, कधी गडद, तर कधी गोंधळात टाकणारे असतात. तिच्या आयुष्यात काही नवीन पात्र प्रवेश करतात. शाळेतील शिक्षक, मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील काही सदस्य. हे सगळे आपल्या संवादातून, आपल्या विचारांतून, आपल्या वागण्यातून पार्वतीला तिच्याच आयुष्याबद्दल विचार करायला भाग पाडतात. काही लोक तिच्या स्वभावाशी जुळतात, तर काहींच्या विचारांशी ती अजिबात सहमत नसते. काही जण तिच्या मनात आधार निर्माण करतात, तर काही तिच्या मनात गडद सावली टाकतात. काही लोक तिच्या विचारांना नवी दिशा देतात, तर काही तिच्या मनात आधीपासून असलेल्या प्रश्नांना अधिक खोल करतात. समर यांचे लेखन इथे फार सूक्ष्मतेने आपल्याला दाखवते की आयुष्याचा संघर्ष नेहमी बाहेर दिसत नाही, तो आतला असतो. मनाच्या कोपऱ्यात, विचारांच्या गुंत्यात, न बोललेल्या इच्छांमध्ये, दडपून टाकलेल्या भावनांमध्ये. पार्वती अशाच एका नव्या क्षणाला सामोरी जाते. एखादी साधी वाटणारी घटना, जसे एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तिचा विचार न विचारला जाणं, तिच्या भविष्यासंबंधी निर्णय इतरांनी घेणं किंवा तिच्या भावनांना दुय्यम स्थान मिळणं, या सगळ्या गोष्टी तिच्या मनावर खोल परिणाम करतात. वरवर छोट्या वाटणाऱ्या या गोष्टी तिच्या मनात अस्वस्थतेचा एक नवीन गडद रंग भरतात. तिच्या आजूबाजूचं जग मात्र आपापल्या प्रवासात गुंतलेलं असतं. सगळे आपापल्या जबाबदाऱ्या, अपेक्षा, नियम आणि चौकटींमध्ये जगत असतात. पण पार्वतीला आता जाणवतं की ती फक्त या चौकटीत बसून राहू शकत नाही. तिला काहीतरी वेगळं हवंय, स्वतःसाठी, स्वतःच्या मनासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी. तिच्या मनात उठणाऱ्या प्रश्नांना ती उत्तरं शोधू लागते. ती आता स्वतःला फक्त मुलगी, बहीण किंवा भविष्यातील पत्नी म्हणून पाहू इच्छित नाही. ती स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहू लागते, जिच्या भावना आहेत, स्वप्न आहेत, इच्छा आहेत आणि स्वतःचा एक मार्ग आहे. आणि जसं जसं तिला हे जाणवतं, तसं तिच्या मनात एक नवीन भावना उभी राहते. थोडीशी भीती, थोडीशी उत्सुकता, थोडीशी घालमेल आणि स्वतःला समजून घेण्याची तयारी. आता ती हळूहळू आपल्या आयुष्याच्या चौकटी बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करत आहे. पण प्रश्न हेच आहेत, ती कशी बाहेर पडणार? कोणत्या मार्गाने? कोणत्या निर्णयांनी? आणि त्या निर्णयांचा परिणाम तिच्या आयुष्यावर काय होईल? ही जागा आहे जिथे पार्वतीच्या आयुष्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो. बाहेरून ती अजूनही शांत दिसते, सगळ्यांना समजून घेते, सगळ्यांची जुळवून घेते. पण आतून मात्र तिच्या मनात एक वादळ सुरू झालेलं आहे. हे वादळ तिला मोडून काढणार नाही, तर घडवणार आहे. हे वादळ तिच्या भविष्याचा आकार ठरवणार आहे. हे वादळ तिच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. पण ही सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, कारण पार्वतीच्या आयुष्याचा हा संघर्ष, तिच्या मनातील ही धडपड आणि तिच्या प्रश्नांची ही गुंतागुंत पुढच्या टप्प्यात अधिक स्पष्ट, अधिक खोल आणि अधिक रोमांचक रूप धारण करणार आहे. म्हणून ही कथा इथे थांबत नाही. इथूनच तिच्या खऱ्या संघर्षाची सुरुवात होते. इथूनच तिच्या स्वतःला शोधण्याच्या प्रवासाला खरी गती मिळते आणि तिच्या आयुष्याची खरी कहाणी अजून पुढेच आहे. नमस्कार मित्रांनो. ज्ञान, भावना आणि संघर्ष यांच्या संगमातून उभी राहिलेली समर लिखित पार्वती ही कादंबरी आपल्याला एका साध्या स्त्रीच्या असामान्य आयुष्याची कहाणी सांगते. आत्तापर्यंतच्या भागांमध्ये आपण पार्वतीच्या आयुष्यातील चढ-उतार, तिच्या मनातील स्वप्न, समाजाशी चाललेला संघर्ष आणि तिच्या स्वाभिमानाची झुंज पाहिली. आता भाग 4 मध्ये कथा अधिक भावनिक, अधिक निर्णायक आणि अधिक परिणामकारक वळण घेते. हा भाग पार्वतीच्या व्यक्तिमत्वातील ताकद आणि तिच्या आयुष्याचा खरा अर्थ उलगडून दाखवतो. चला तर मग पार्वतीच्या आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्याकडे एक नजर टाकूया. भाग 4 ची सुरुवात होते ती पार्वतीच्या अंतर्मनातील अस्वस्थतेने. अनेक संकटे झेलल्यानंतर तिचं मन थकलेलं असतं, पण हार मानणं तिच्या स्वभावात नसतं. घरातील जबाबदाऱ्या, नात्यांमधील ताणतणाव आणि समाजाच्या टोमण्यांनी तिच्यावर दडपण वाढलेलं असतं. तरीही ती प्रत्येक सकाळी नव्या आशेने उभी राहते. या भागात तिच्या आयुष्यातील वास्तव अधिक ठळकपणे दिसून येतं. स्वप्न आणि सत्य यांच्यामधला संघर्ष ती रोज अनुभवत असते. कथानक पुढे सरकत असताना तिच्या कुटुंबात काही महत्त्वाचे बदल घडतात. काही नात्यांचा आधार मिळतो, तर काही नाती तुटतात. पार्वतीला जाणवतं की आपल्यासाठी कुणीच पूर्णपणे उभं राहत नाही. स्वतःलाच स्वतःचा आधार बनावं लागतं. ही जाणीव तिच्यातली एक नवी ताकद निर्माण करते. ती अधिक ठामपणे निर्णय घ्यायला लागते. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसू लागतो. परिस्थितीसमोर झुकणारी पार्वती आता परिस्थितीला सामोरी जाणारी बनते. या भागात लेखकाने पार्वतीच्या मनातील भावविश्व अत्यंत हळुवारपणे मांडलं आहे. तिच्या विचारांमध्ये कधी भूतकाळाची वेदना असते, तर कधी भविष्याची चिंता. पण त्याचवेळी तिच्या डोळ्यात एक आशेचा किरणही दिसतो.
तिचं आयुष्य म्हणजे जणू अंधारात चाललेला प्रवास, ज्यात ती स्वतःसाठी दिवा बनते. यामध्ये एक छोटासा पण प्रभावी प्रसंग विशेष लक्ष वेधून घेतो. एका संध्याकाळी काम आटोपून पार्वती घराच्या अंगणात बसलेली असते. आकाशात मावळता सूर्य लालसर झाला असतो. तिच्या हातात जुनं फाटकं ओढणं आणि डोळ्यात पाण्याच्या धारा. ती शांतपणे आकाशाकडे पाहत स्वतःशीच पुटपुटते, देवा, एवढी परीक्षा का घेतोस? तेवढ्यात तिचं लेकरू तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणतं, आई, तू रडू नकोस, तू आहेस ना, म्हणून आम्ही आहोत. त्या निरागस शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटतं. ती अश्रू पुसते आणि पुन्हा उभी राहते. हा प्रसंग तिच्या आयुष्याचा खरा आधार दाखवतो. तिची मुलं, तिचं कुटुंब आणि तिची जिद्द. कथानात पुढे जात असताना पार्वती अनेक कठोर निर्णय घेते. स्वतःच्या सन्मानासाठी ती काही गोष्टींना स्पष्ट नकार देते. समाज काय म्हणेल यापेक्षा माझं मन काय म्हणतं हे ती महत्त्वाचं मानू लागते. हाच तिच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा बदल आहे. लेखकाने इथे स्त्री शक्तीचा संदेश अतिशय प्रभावीपणे दिला आहे. पार्वती आता केवळ एक गृहिणी राहत नाही, तर ती संघर्षाची प्रतिमा बनते. भाग 4 मध्ये वातावरण थोडंसं गंभीर असलं तरी त्यामध्ये आशेची किनार आहे. प्रत्येक प्रसंगातून एक शिकवण मिळते. संकट कायमची नसतात, पण त्यातून मिळालेली ताकद कायमची असते. पार्वतीच्या अनुभवातून वाचकाला जाणवतं की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी धैर्य आणि आत्मविश्वास असेल तर मार्ग नक्की सापडतो. लेखकाने भाषेचा साधेपणा कायम ठेवत भावनांची खोली वाढवली आहे. त्यामुळे वाचक पार्वतीच्या प्रत्येक वेदनेशी जोडला जातो. तिचं हसणं, रडणं, तिची झुंज सगळंच आपलं वाटू लागतं. हा भाग केवळ कथा सांगत नाही, तर मनाला स्पर्श करून जातो. समारोप करताना असं म्हणावंसं वाटतं की भाग 4 हा पार्वतीच्या आयुष्यातील परिवर्तनाचा टप्पा आहे. इथे ती परिस्थितीची बळी न राहता स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार बनते. तिच्या संघर्षातून आपल्याला जिद्दीचा, आत्मसन्मानाचा आणि आशेचा संदेश मिळतो. म्हणूनच हा भाग वाचताना किंवा ऐकताना आपण नकळत तिच्यासोबत चालू लागतो. तिच्यासोबत रडतो आणि तिच्यासोबतच पुन्हा उभे राहतो. तर मित्रांनो, ही होती पार्वती कादंबरीच्या भाग 4ची हृदयस्पर्शी सफर. पुढचा भाग आणखी कोणती वळणं घेऊन येईल, पार्वतीच्या आयुष्याला नवं रूप देईल का, हे जाणून घेण्यासाठी नक्कीच पुढील भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.